हरिओम. पसायदान. योगदा श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. प्रवचन क्रमांक 22. पसायदान. ओवी चौथी. भाग 2. वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेटतू या भूता. मागील प्रवचनामध्ये आपण पहिला चरण पाहिला. आता दुसरा चरण पाहू. ईश्वरनिष्ठांची मांदियाळी. श्री ज्ञानेश्वर माऊलींनी येथे ईश्वरनिष्ठ असा शब्द वापरला आहे. कोण आहेत ईश्वरनिष्ठ? ईश्वरनिष्ठ हा सदा कायम करता ईश्वराचा पाईक असतो. त्याच्या नसनसेत, रंध्ररंध्रात, श्वास श्वासात, पेशीपेशीत, रक्ताच्या थेंबाथेंबात फक्त आणि फक्त ईश्वरच मुरलेला असतो. आणि म्हणून असा देह त्यागानंतर पुन्हा देह धारण करून ईश्वरनिष्ठ म्हणूनच जन्माला येतो. त्याचा देहत्याग त्याला ईश्वरापासून निराळा करू शकत नाही. यालाच सायुज्यमुक्त असेही म्हणतात. यासाठी एक बोधकथा सुप्रसिद्ध आहे. अगदी थोडक्यात सांगतो. तुकाराम बुवा प्रातर्विधीसाठी विठ्ठल विठ्ठल असा नामजयघोष करत चालले होते. अशा विधीच्या वेळी विठ्ठल नाम ऐकून एक विद्वान संतापले. संताप हेच अविद्वानपणाचे लक्षण आहे. असो, त्यांनी बाभळीच्या काट्याने तुकाराम बुवांचे ओठ शिवले आणि पुढे गेले. तरीही तुकाराम बुवांकडून विठ्ठल नामाचा जयघोष सुरूच राहिला. तेव्हा चमकून त्यांनी मागे येऊन पाहिले तर तुकाराम बुवांच्या अंगप्रत्यंगामधून विठ्ठल नाम प्रसवत होते. याला म्हणतात ईश्वरनिष्ठ. आपण मागील प्रवचनात सकल याचा अर्थ पाहिला आहे. श्री ज्ञानेश्वर माऊली पुरुषोत्तमाकडे मागणे मागत आहेत की येथे संपूर्ण ब्रह्मांडामध्ये प्रत्येक प्रकारच्या मांगल्याचा अव्याहत वर्षाव होत असू दे, होत असू दे, होत असू दे. या योगे अनेक जण, मग ते अशिक्षित, दुर्जन, खल कसेही असोत, त्यांच्यावर त्या मांगल्याचा तात्पुरता प्रभाव होतो. अशावेळी समाजात मोजकेच असलेले परोपकार करणारे सज्जन, साधू, संत, देवमाणसे, ईश्वरनिष्ठ जमाव जमवतात. मांदियाळी तयार होते. तो तात्पुरता प्रभाव कायमस्वरूपी होतो. कारण मानव मूलतः निस्संग मुक्त आहे. आणि मग गावोगावी असे जमाव जमवत पंढरीची, पुरुषोत्तमाची यात्रा मार्गस्थ होते. एकदा लागलेली ही गोडी पिढ्यानपिढ्या सुरू राहते. श्री ज्ञानेश्वर माऊलींनी मागील ओळीत मागणे मागितले आहे की येथे संपूर्ण ब्रह्मांडामध्ये प्रत्येक प्रकारच्या मांगल्याचा अव्याहत वर्षाव होत असू दे. आता पुढे ते मागणे मागतात की तो प्रत्येक प्रकारच्या मांगल्याचा अव्याहत वर्षाव ईश्वरनिष्ठांच्या मांदियाळीकडून होत असू दे. असे महासिद्धी प्राप्त झालेले परमेश्वराच्या नावाने भजन, पूजन, अर्चन, प्रवचन, कीर्तन, नर्तन झाल्यावर त्यानंतर उर्वरित वेळी काय आणि काय काय करतात याची जरा सखोल चौकशी करावी. म्हणजे आपल्याला ईश्वरनिष्ठ याचे नेमके मोल समजेल. महासिद्धी प्राप्त झालेले काही जण त्या सिद्धींनाच वेठीला धरतात. त्या सिद्धींच्या जोरावर ते लोकांना भुरळ पाडतात, आकर्षित करतात, चमत्कार दाखवून नमस्कार करून घेतात. अशा प्रकारे स्वतःच्या अन्नवस्त्र निवाऱ्याचीच फक्त सोय करून थांबत नाहीत, तर त्या महासिद्धीच्या जोरावर मौज, मजा, चंगळ यांचीही सोय करतात. गांजा ओढतात, दारू पितात, स्त्रियांकडून अंग रगडवून आंघोळ घालून घेतात आणि काय पाहिजे ते करतात. हे असे आपला विक्षिप्तपणा मनमुराद सुरू ठेवतात. साधे भोळे बिचारे लोक, विशेष करून श्रद्धाळू स्त्रिया त्या सिद्धींनी प्रभावित झालेल्या असतात. हे असे लोक कसल्या मांगल्याचा वर्षाव करणार? योगाधिराज पातंजलींनी कोणकोणत्या सिद्धी कशा कशा प्राप्त होतात यांची सूत्रे लिहिलेली आहेत. त्यासाठी पाळावयाची पथ्ये त्यांनी सांगितलेली आहेत. असे सिद्धपुरुष सर्व काळात आढळतात. परंतु यांच्या कच्छपी लागणाऱ्यांनी हे असे सिद्धपुरुष या सिद्धींचा काय आणि कसा उपयोग करतात याची शहानिशा करावी. बहुतेक जण योगिक आचरण करणारे असतात, परंतु आढीत एखादा कुचका आंबा हा असतोच. त्याची शहानिशा करावी. आता आधुनिक युगात या सिद्धींसाठी कठोर आचरण करणारे विरळा होत आहेत. त्यातूनही जे असतात ते या बजबजपुरीत येणे टाळतात आणि आपल्या मठीत राहणे पसंत करतात. परंतु आता एक विद्वान आणि पंडितांचा निराळा नमुना पाहायला मिळू लागला आहे. असे विद्वान आणि पंडित बुद्धीच्या जोरावर 4 पुस्तके वाचून
त्या आधारावर प्रवचने देतात, पुस्तके लिहितात. अशांना प्रसिद्धी कशी मिळवावी याचे तंत्र चांगले अवगत असते. हळूहळू स्वतःला साक्षात्कारी योगगुरू म्हणून जाहीर करतात. वर्तमानपत्रात नाहीतर दूरदर्शनवर चॅनेलवर दर आठवड्याला चमकत असतात. त्या जोरावर भक्तगण जमवतात. त्यात सत्तेत असणाऱ्यांना, मग ते कोणीही असोत, सहभागी करून घेतात. देवालाच वेठीला धरून मठ आश्रम या नावाखाली लॉजिंग बोर्डिंगचा धंदा करतात. त्या त्या क्षेत्रातील शिकलेले लोक हाताशी धरून योगोपचाराचा दवाखाना चालवतात. योगियांच्याच नावाने व्यापार मांडतात. कारखानदारी चालवतात. योगाच्या नावाने अमाप पैसे कमवणे हाच ह्यांचा मुळापासूनचा उद्देश होता आणि आहे. हे असे लोक कसल्या मांगल्याचा वर्षाव करणार? तुम्ही स्वतःच्या कमाईमधून विकत घेतलेले आणि म्हणून आता कायदेशीरपणे तुमच्या मालकीचे झालेले रिव्हॉल्वर जर झटापटीत चोराच्या हाती गेले तर तेच तुमच्या मालकीचे रिव्हॉल्वर तुमचाच घात करेल. हीच गोष्ट सर्व भौतिकासाठी लागू आहे. पैसा, प्रसिद्धी, प्रतिष्ठा वेश्येसारखी असतात. त्यांचा दुरुपयोग करून अन्य लोक तुम्हाला कंगाल, कुप्रसिद्ध, कुप्रतिष्ठित करतात. तुम्ही घरामध्ये डामडौलात पूजा करून प्रस्थापित केलेला वास्तुपुरुष त्यात जो राहील त्याला धार्जिणा असतो. जे तुमच्या स्वतःमधून, तुमच्या स्वतःकडून, तुमच्या अंतःकरणामधून प्रकट होते तेच तेवढे तुमचे, तुमच्याकरिता असते. तेच तुमचे भले करते, मंगल करते. कारण ते तुम्ही स्वतःच असता. बाकी कितीही जवळचे आहे असे वाटले तरीही तो आभास असतो. देहावर कितीही सौंदर्य प्रसाधने चोपडलीत, फवारे मारलेत, दागिने घातलेत, झकपक कपडे परिधान केलेत, भव्य घरात राहिलात तरीही हे सर्व बाह्यभागी आहे. ते नष्ट होणारे आहे. तुमचे अध्यात्म हेच तुमचे सत्य सौंदर्य आहे आणि तुमचे अंतःकरण हेच तुमचे सत्य घर आहे. आणि म्हणून जेव्हा ईश्वर भाव आपल्या आतून उमटतो तेव्हाच तो निष्ठा ठेवून आपल्यात टिकतो. श्री ज्ञानेश्वर माऊलींनी येथे मुद्दाम होऊन ईश्वरनिष्ठ असा शब्द वापरला आहे. ईश्वरनिष्ठ अध्यात्माशिवाय अन्य काही बोलू, ऐकू, लिहू, करू शकत नाही. मांगल्याचा वर्षाव ईश्वरनिष्ठ अशा परमात्म्याच्या भक्तगणांकडून, परमात्म्याच्या निस्सीम पायिकांकडून, परमात्म्याच्या चरणी वाहून घेतलेल्यांकडून होऊ दे. पुढे म्हटले आहे मांदियाळी. अशा भक्तगणांचा जथा गावोगावी जाऊ दे आणि तेथे भगवत भक्तीच्या सप्ताहाचे आयोजन होऊ दे. आठवडाभर हरिनामाच्या जल्लोषाने गावोगावी आसमंत भरून दुमदुमून जाऊ दे. तेथे भक्तीचा मळा फुलू दे. अशा भक्तगणांची दिंडी आळंदीहून निघून रस्त्याने पायी चालत चालत परमात्म्याचा महिमा गात गात, नाचत नाचत प्रत्येक गावी जाऊ दे. गावोगावीचे लोक या मांदियाळीत सहभागी होऊ दे. परमात्म्याच्या भजन पूजनात सर्वजण देहभान हरपून जाऊ देत. अशा या दिंडीत सामील होण्याचा मोह परब्रह्म परमात्म्याला झाला नाही तरच नवल. अशी ही दिंडी पंढरपूरला पोहोचली की प्रत्येकाला परब्रह्म परमात्मा भेटू दे. कारण आता प्रत्येकजण आत्मपरब्रह्मच झालेला असतो. अशा ईश्वरनिष्ठ भक्तगणांचा सत्संग गावोगावी सर्वजणांना मिळू दे. कारण या योगे त्यांना संत बसतात कसे, उठतात कसे, पाहतात कसे, चालतात कसे, नाचतात कसे, बोलतात कसे, ऐकतात कसे, शांत राहतात कसे, झोपतात कसे इत्यादीच्या प्रत्यक्ष आचरणाचे दर्शन होते. त्यांना संत समागम लाभू दे. त्यायोगे ते स्वतःच्या आचरणात योग्य ती सुधारणा करतील, स्वतः संत होतील. अशा प्रकारे ईश्वरनिष्ठ जमाव वाढत जाऊ दे. गर्दी होऊ दे, दाटीवाटी होऊ दे. त्यांचा एक जथा, पंथ, संप्रदाय तयार होऊ दे. त्यामधील प्रत्येकावर मांगल्याचा वर्षाव अव्याहत होऊ दे. अशा चांगल्यामधून चांगले निर्माण होऊ दे. चांगले वागण्याचा त्यांचा स्वभाव तयार होऊ दे. असे लोक एकत्र येऊन संपूर्ण विश्व अशा स्वभावाने भरभरून जाऊ दे आणि असेच पिढ्यानपिढ्या अखंडित सुरू राहू दे. अशा प्रकारे या संतांकडून पिढ्यानपिढ्या भागवत धर्माचा गजर, महिमा गायला जाऊ दे. प्रत्येक पिढीवर मागील पिढीचा ह्या वारीचा संस्कार होऊ दे. तो कसोशीने पाळला जाऊ दे. वैष्णव धर्माचा प्रचार प्रसार होऊ दे.
आज आपल्या गावाला संतांची दिंडी येणार म्हणजे आज सणवार आहे अशी भावना जनतेमध्ये रुजू दे. त्या संत समागमायोगे गावागावात माणसामाणसात शांती, सद्भाव, परस्पर प्रेम नांदू दे. श्री ज्ञानेश्वर माऊली यायोगे आपल्याला सांगू इच्छितात की उपदेश कोणाकडून घ्यावा, गुरु कसा असावा, संत कोणाला म्हणावे, संत कसा ओळखावा, कोणाचा आदर्श बाळगावा, आपले आचरण कसे असावे इत्यादी. अशांनाच त्यांनी येथे परमात्म्याचे ईश्वरनिष्ठ भक्तगण असे म्हटले आहे. ही ओवी याचा पूर्वार्ध आहे. ईश्वरनिष्ठ भक्तांची लक्षणे त्यांनी स्वतंत्र ओवी रचून पुढे सांगितलेली आहेत. येथपर्यंत पहिले 2 चरण सांगून झाले. उर्वरित ओवी पुढील प्रवचनात पाहू. हरिओम.